मावळ विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद होतोय की काय अशी स्थिती आहे। कारण मावळ विधानसभेत भाजप नेते बाळा भेगडेंनी बंडखोरीचे संकेत दिलेत। सांगली लोकसभेचा दाखला देत बाळा भेगडेंनी विधानसभेत बंडखोरीचे संकेत दिले। त्यासोबतच महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंना उमेदवारी दिली तर भाजप घड्याळाचा प्रचार करणार नसल्याचंही भेगडेंनी म्हटलं। मावळ विधानसभेत भाजपने मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले। याद्वारे भाजपने अजित पवार गटाच्या जागेवर एक प्रकारे हक्कच दाखवल्याचं बोललं जात आहे। ज्या व्यक्तीने मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांवर अन्याय करायची भूमिका घेतली, लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं की तालुक्यातल्या जनतेला कुटुंब समजून काम केलं पाहिजे। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तीव्र चिडाची भावना आहे। चिड आहे का तर कार्यकर्त्यांची घरं उद्ध्वस्त करून अशा पद्धतीचं राजकारण मावळ तालुक्याला सुसंस्कृत नाहीये। अगदी मोठमोठ्या नेत्यांपासून सामान्य गावच्या कार्यकर्त्यांपर्यंत ज्या पद्धतीने भूमिका कार्यकर्त्याला त्रासाची झाली, त्यामुळे कार्यकर्ता आता पेटून उठलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।